आता बघत मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। कोण पनवेलमधील MMRDAच्या गृहप्रकल्पातील घरांच्या सोडतीतील विजेत्यांना दिलासा। माडाच्या मुंबई मंडळाकडून आकारलं जाणारं 2417 विजेत्यांपैकी काही विजेत्यांचं सेवा शुल्क राज्य सरकारने माफ केलं। मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील एका झाडासाठी 2 लाख तर 584 झाडांसाठी 12 कोटींचा खर्च। MMRC कडून कुलाबा ते सिल्स मेट्रो 3 मार्गिकेवर झाडं लावण्यासाठी तब्बल 12 कोटींचा खर्च। कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांचं आतापर्यंत जाहीर केलेल्या 278 फेऱ्यांचं आरक्षण हाऊसफुल। वंदे भारत एक्सप्रेस गाड्याही फुल असल्यानं चाकरमान्यांचा हिरमोड। समृद्धी महामार्गाची वाढवण बंदरला जोडणी दिली जाणार। इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा नवा महामार्ग प्रस्तावित। विदर्भ आणि मराठवाड्यातील मालाची वाहतूक थेट वाढवण बंदरात करणं शक्य। BBA, BCA, BMS, BBM अभ्यासक्रमासाठी 29 ऑगस्टपासून प्रवेश सुरू। CETचा निकाल 28 ऑगस्टला जाहीर केला जाणार। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 6 वाजेपर्यंत मुदत। आतापर्यंत 10 जागांसाठी 20 जणांचे अर्ज। माडामध्ये अधिकारी असल्याचं सांगत मुंबईतल्या फेरीवाल्याची फसवणूक। फेरीवाल्याकडून 4,11,000 लांबवले। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून संपावर जाणार। जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक। समृद्धी महामार्गावर 7 कृषी केंद्र, नवनगर प्रक्रिया उद्योग होणार। 61% शेतकऱ्यांची संमती। अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता।